नमो नारायण. मी आज खूप आरोग्यदायी, पौष्टिक आणि चविष्ट असे वरण बनवले आहे. तर तुम्ही म्हणाल डाळीचे न्यूट्रिशन आम्हाला माहितीच आहे आणि ह्यात आरोग्यदायी आणि पौष्टिक असे काय आहे नवीन. तर मी ह्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि नंतर तुम्ही मला सांगा की तुम्ही जे वरण बनवता त्यापेक्षा हे नक्कीच आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे की नाही. तर चला आपण रेसिपी बघूया. प्रथम तुमच्या घरात जेवढी डाळ लागत असेल तेवढी डाळ घ्या आणि ती डाळ मी 1.5 वाटी डाळ घेतली आहे, कारण आमच्या घरात घट्ट वरण लागतं. तर ती डाळ किमान 2 तास पाण्यामध्ये भिजत घाला. म्हणजेच काय की आपल्याला जर वेळ नसेल तर आपण अर्धा तास गरम पाण्यातही तिला भिजत घालू शकतो. त्यानंतर तिला 3 पाण्याने स्वच्छ धुवा. ह्या विधीने तिचा सगळा स्टार्च निघून जाईल आणि त्यानंतर तिला पातेल्यामध्ये शिजायला घाला. जेव्हा ती शिजत असते त्यावेळेस त्याच्यावर जो फेस येतो, ज्याला आपण झाक म्हणतो, ती सगळी चमच्याने काढून टाकायची आहे आणि त्यानंतर त्याच्यात थोडंसं 1 टीस्पून तेल टाकायचं आहे खायचं. मग तिला चांगली ढवळून परत शिजू द्यायची. जेव्हा ती पूर्ण गळून जाईल त्यानंतर वेगळ्या भांड्यामध्ये म्हणजे तडका पॅनमध्ये तुम्ही राई, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून लसण आवडत असेल तर लसण टाकून तडका करू शकता. माझ्या मुलीला बिना चटणीची अशी साधी राई जिऱ्याचीच डाळ आवडते, म्हणून मी ही डाळ अशीच बनवते. तुमच्या घरामध्ये जर दाल तडका, दाल फ्राय पण आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो कांदा टाकून हिला फ्राय करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर काळ्या मसाल्याची डाळ आवडत असेल तर पूर्ण काळा मसाला काढून ही डाळ त्याच्यामध्ये तुम्ही शिजवू शकता, फ्राय करू शकता त्या पद्धतीने फोडणी देऊन. परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की वरणाची डाळ ही डायरेक्ट शिजायला कुकरमध्ये न टाकता किमान 2 तास आधी ती भिजू घालावी, 3 ते 4 पाण्याने धुवावी आणि जेव्हा ती पातेलं शिजवतो आपण त्यावेळेस तिचा सगळा वरती आलेला फेस हा काढून टाकावा. ह्यामुळे आपल्या शरीरात युरिक ॲसिड पण वाढत नाही आणि आपली साखर पण वाढत नाही. एन्जॉय करा. आरोग्यदायी डाळ खाण्यासाठी आमंत्रित करत आहे.